नमस्कार, जय कांदे, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देशमुख. तिची कॉमेंट्री शरद भालेराव सर करते. केचे सर जरा तुम्हीच करून घ्या, तुमचा नंबर आहे. सत्येंद्र मलिक विरुद्ध काका जम्मू अशी कुस्ती चालू झाली. दोन तगडे पैलवान समोरासमोर लढाई लागले. चौदंडी चालू झाली, गर्दन खेच चालू झाली. दोन्ही पैलवान अतिशय विनयशील आहे. दोन्ही पैलवान अतिशय नम्र आहेत. विनयशीलता आणि नम्रता पैलवानाच्या गळ्यातला दागिना असतोय. विनयशील आणि नम्र पैलवान असतोय. चालू परिस्थितीत दोनच क्षेत्र असे राहिले तिथं गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं जातं. एक वारकरी संप्रदाय आणि दुसरा म्हणजे कुस्ती. इथं फक्त गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं जातं. बाकी कर हाय हाय बाय बाय फार सेकंड अशी कुस्ती चालू आहे. तगडी कुस्ती लागलेली आहे. दोन पैलवान आमने सामने लढाई लागलेले आहेत. जितेंद्र विरुद्ध काका जम्मू अशी कुस्ती चालू आहे. सर एक मिनिट, तिने डोईपडे आपले काका आपली वाट बघत आहे. गाडीकडे जावा. उपमहाराष्ट्र केसरी विला डोईपडेचे पुतणे दिनेश डोईफोडे. बोला सर बोला. चला पैलवान कुस्ती करा. दिनेश डोईफोडे गाडीकडे जावा. कुस्ती चालू झालेली आहे. मैदान खचाखच गच्च भरलेलं आहे. भव्य आणि दिव्य असं मैदान, खचाखच गच्च भरलेलं मैदान. जामनेर आज कुस्तीमय झालेला आहे. प्रत्येकाच्या मनामनात कुस्ती भरलेली आहे. कुस्तीसाठीच हा आटास आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. रोस्तम हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा. पैलवान कसे असावे आणि वस्ताद कसे असावे म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार मामा. रामलिंग मुदगड नावाचं गाव लातूर जिल्ह्यातलं कासारसाई जवळचं 9वी-10वीच्या वयात असताना कोल्हापूरच्या गंगावेस तालमीमध्ये रुजू झाले आणि या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत अण्णा खेडकर 1964 आणि 1965 गणपत खेडकर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली सराव चालू केला. उत्तरोत्तर प्रगती वाढत गेली. एक चपळ पोरगा कोटा तातडी कोतळ्या रस्त्यासारखं पोरगा वाढायला लागलं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं हरिश्चंद्र बिराजदार मामाने. 1969 ला महाराष्ट्र केसरी झाले हरिश्चंद्र बिराजदार मामा. पुढा रोस्तम हिंद झाले. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता होण्याचा बहुमान मिळवला 72 ला. आणि अशाच परिस्थितीत एक दिल्लीचं तुफान, एक दिल्लीचं वादळ महाराष्ट्रात आलं होतं. महाबली सतपाल नावाचं. कुणाची जोड आहे कळना, कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडना. 11 जानेवारी 1977 ला बेळगावला कुस्ती लागली. हरिश्चंद्र बिराजदार मामाने चारी मुंड्या चीत केलं महाबली सतपालला. हत्तीवरनं मिरवणूक काढली कोल्हापूर मधनं. स्वतःची पैलवानकी संपली पण या लाल मातीपासून दूर झाली नाही. गोकुळवस्था तालमीचा कार्यभार हातात घेतला आणि हजारो पैलवान घडवले. शेकडो पदक खोऱ्याने वडणारी तालीम म्हणजे गोकुळवस्था तालीम पुण्याची. असा हरिश्चंद्र बिराजदार मामाचा इतिहास. 6 महाराष्ट्र केसरी घडवले हरिश्चंद्र बिराजदार मामाने. काका पवार, रणजित नलावडे, राहुल आवारे, युवराज वाघ यांच्यासारखे अनेक पैलवान घडवले. आज मामा आपल्या मध्ये नाही पण या लाल मातीच्या माध्यमातून हरिश्चंद्र बिराजदार मामांचा उल्लेख केला जातो नावाचा. असा इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा, दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा. हे 21वे शतक आहे. ज्ञान, माहिती, विज्ञान, तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहत आहेत. दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय.
यासाठी निरोगी निर्व्यसनी सशक्त आणि बलशाली पिढी घडली पाहिजे. यासाठी महाजन साहेबांनी एवढा मोठा अट्टास केला. आज भारत देशातलं सर्वात मोठं कुस्ती मैदान जामनेरला आयोजित केलं. कशासाठी? किंवा येणारी तरुण पिढी सशक्त आणि बलशाली झाली पाहिजे. यासाठी हा अट्टास आहे. येणाऱ्या पिढीला आदर्श मिळाला पाहिजे यासाठी हा अट्टास आहे. घोटणा ठेवलेला आहे समोर. घोटणा डावाची पकड. ओ भले भले भले. पंचाचा निर्णय अखेरचा. पंचाचा निर्णय अखेरचा. निपक्षपातीपणाचा निर्णय. अपप्रभाव नाही. डोळ्याला काळी पट्टी असते. न्यायदेवतेला आणि मनोदेवतेला साक्ष ठेवून निर्णय. न्यायदेवता अन्यायी असते. सर पुढची कुस्ती अनाउन्स करा. केचे सर. चालू कुस्ती नंतर पुढची कुस्ती लागणार आहे. कृष्णा कुमार चले पैलवानजी. हॅपी सिंग आणि हाताला एक लंगी. डावाचं नाव हाताला एक लंगी बसवली. चितपट करण्याचा प्रयत्न. दोन्ही भुजा ज्यावेळेस जमिनीला टेकल त्यावेळेस कुस्ती दिली जाते. स्वतः मंत्री महोदय पंच म्हणून लाभलेले आहे. आणि पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे. बस करा की टाळ्या. करा टाळ्या. बाप 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 बाप. शाबास शाबास शाबास. आणि आखाड्यावरती येतोय कृष्ण कुमार पहलवान. हिंद केसरी, भारत केसरी, रुस्तुम हिंद केसरी कृष्ण कुमार. आणि या कुस्तीची कॉमेंट्री सन्मान्य पहलवान शरद भालेराव.